नमस्कार. सुरुवातीला बघूयात सविस्तर घडामोड. अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला झाला. मात्र या हल्ल्याप्रकरणी आता संजय निरुपम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर त्याच्या पाठीत चाकूचा तुकडा घुसला होता, तो अडकला होता. हा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी तब्बल 6 तास शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. दरम्यान काल मंगळवारी सैफ अली खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पण याच सगळ्याबाबत आता शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी थेट संशय व्यक्त केलाय. सैफ अली खान जेव्हा रुग्णालयातून त्याच्या घरी आला तेव्हा तो चालत चालत त्याच्या बिल्डिंगमध्ये शिरला. यावरूनच निरुपम यांनी संशय व्यक्त केलाय आणि ट्विट केलंय. 21 जानेवारीला रुग्णालयातून निघाल्यानंतर सैफ लागलेच इतका फिट कसा काय? फक्त 5 दिवसात इतका फिट, कमालच आहे, असा संशयास्पद ट्विट निरुपम यांनी केलंय. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. आपण ट्विट बघूया काय म्हणतायत संजय निरुपम ट्विटच्या माध्यमातून. सैफ अली खानच्या पाठीत 2.5 म्हणजे 2.5 इंच खोलवर चाकू घुसल्याचं, चाकूचा तुकडा घुसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बहुधा तो आत अडकला असावा. हे ऑपरेशन सलग 6 तास सुरू होतं. हा सगळा प्रकार 16 जानेवारीला घडला आणि 21 जानेवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडताच इतक्या लवकर सैफ अली खान फिट कसा काय झाला? अवघ्या 5 दिवसात. अद्भुत. संजय निरुपम यांनी हे ट्विट केलेलं आहे. संजय निरुपम यांना नेमकं काय म्हणायचंय असा प्रश्न निर्माण होतो. बघा, हा त्याच्या घराखालचा व्हिडिओ आहे. त्याला डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर सिक्युरिटीमध्ये त्याला इथे घराखाली आणण्यात आलं. त्याने सगळ्यांना अभिवादन केलं, सगळ्यांचं स्वागत स्वीकारलं आणि त्यानंतर तो त्याच्या घरी निघून गेला, वर निघून गेला. आता या व्हिडिओवरून संजय निरुपमांनी हे ट्विट केले की तो एवढा फिट कसा काय दिसतोय? जर 6 तास त्याच्यावर शस्त्रक्रिया चालली त्याच्या पाठीवर आणि 5 दिवस तो रुग्णालयात होता, तर तो इतका फिट कसा काय? असा अद्भुत आहे असं म्हणून एक टोला लगावलेला. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना आपण विचारूया. अजित, संजय निरुपम यांनी हे ट्विट करून त्यांना काय म्हणायचंय नेमकं? मुळात त्यांचं ट्विट जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांना नेमकं काय म्हणायचं हे त्यांनी प्रश्नात्मक केलेलं आहे. आणि एक प्रकारे त्यांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं आणि टोला देखील मारलेला आहे. सैफ अली खानच्या पाठीत जवळपास 2.5 इंच चाकू आतमध्ये घुसला होता आणि तो आतमध्ये फसला होता. त्याच्याकरता 6 तास ऑपरेशन झालं आणि असं असताना 16 जानेवारी ते 21 जानेवारी 5 दिवसामध्ये तो इतका लगेच फिट कसा झाला की तो पायावर चालत आला. याच्यावरूनच एक स्पष्ट होतं की जे संजय निरुपम आहेत त्यांना कुठेतरी या उपचार झाले की सैफ अली खान किती जखमी होता खऱ्या अर्थाने, याच्यावरती त्यांनी एक राजकीय भाष्य केलंय. अर्थात या राजकीय भाष्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू होतील आणि यामुळेच जे निरुपमांचं ट्विट जे आहे ते त्यांनी जे ट्विट केलंय त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होतील. नक्की. मात्र अनेकदा असं बघायला मिळालंय अजित की स्वतःची इमेज मेंटेन करण्याचा सहसा कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचा ओढा असतो. आता ज्या ठिकाणी पब्लिक अपीअरन्स होतात त्या ठिकाणापर्यंत सैफ अली खाननं थोडं मॅनेज केलं असेल. आता जखमा वगैरे मानेवर आणि हातावर तर जखम दिसतच होती, ती जे बांधलेलं होतं ते तर दिसतच होतं. तरी सुद्धा एक राजकीय भाष्य म्हणायचं याला? नक्कीच हे राजकीय भाष्यच आहे आणि कुठेतरी अट्रॅक्शन किंवा आपल्याकडे वळवून घेण्याचा विषय जो आहे मीडियाचा फेस किंवा लोकांचं म्हणणं हे यातून दिसतंय. परत दुसरीकडे आपण जे म्हटलात की शेवटी हे पब्लिक फिगर आहे. सैफ अली खान जो आहे तो पब्लिक फिगर आहे, लोकांनी तयार केलेला चेहरा आहे. त्यामुळे सेलिब्रिटींचं सर्वात महत्वाचं हे असतं की मी फिट आहे, की मी चांगला आहे, मी पुन्हा पिक्चरमध्ये येऊ शकतो किंवा मी अजूनही आहे तसंच आहे, हे लोकांना मेसेज द्यायचा असतो. कारण का एक लोक कुठली गोष्ट किंवा एखादा अभिनेता असेल किंवा एखादा नट असेल यांना विसरायला वेळ लावत नाहीत. आणि या पार्श्वभूमीवरती अभिनेते जे अभिनेते असतात ते वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून चर्चेमध्ये राहत असतात. मग ती गोष्ट पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो. नक्की. अजित, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल.